पुणे जिल्ह्यात विधानसभेची खडाजंगी। पुण्यात भाजप आपला दबदबा राखणार की अजितदादांचं वर्चस्व राहणार? कोणाचं राहणार पारडं जड? जाणून घ्या आमदारांची यादी आणि सध्याची राजकीय परिस्थिती। पुणे शहर आणि पुणे जिल्हा अशा वेगवेगळ्या लढाई आणि शैक्षणिक घडामोडींचा साक्षीदार आहे। तसंच राज्यातल्या राजकारणाच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचा देखील साक्षीदार आहे। राजधानी मुंबई आणि उपराजधानी जरी नागपूर असली तरी अर्ध्यापेक्षा अधिक राजकीय घडामोडी पुण्यात पाहायला मिळतात किंवा घडत असतात। पुणे जिल्ह्यात राजकारण्यांनी दिल्ली गाठली आणि थेट गल्लीतला नेता दिल्ली गाजू शकतो हे दाखवून दिलंय। शरद पवार, सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेकांनी पुण्याच्या राजकारणाला वेगळं वलय प्राप्त करून दिलं आणि थेट राज्याच्या राजकारणात पुणे शहराचं नाव महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरलं गेलं। विधानसभेला कोणाचा राहणार दबदबा? विधानसभेत कोणत्या आमदारांची राजकीय परिस्थिती का राहणार? कारण की पुणे जिल्हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्व गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे। तसाच पुण्यातला राजकीय वारसा देखील खूप महत्त्वाचा आहे। पुण्यातील नेते हे खासदारापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत आपल्याला दिसतात। अशात या पुण्यात लोकसभेनंतर आता हळूहळू विधानसभेचं वारं वाहू लागलंय। पुण्यातील राजकीय वर्चस्वावर बोलायचं झालं तर पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी हे विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यात 6ही विधानसभा मतदारसंघात भाजपाची बऱ्यापैकी पकड आहे। जिल्ह्याबाबत बोलायचे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पक्षफुटीनंतर आता सर्व जागा अजित पवार गटाकडे गेल्या आहेत। त्यांचे 10 आमदार आहेत। त्या पोटोपोट भाजपचे 8 तर काँग्रेसचे 3 आमदार आहेत। पुणे शहरात कोथरूड आणि कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। त्यात 6 विधानसभा मतदारसंघात पाहिलं तर कसबा सोडला तर बाकी 5 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत। कसबा देखील भाजपाचा बालेकिल्ला मानला जायचा, मात्र कसब्यात आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि रवींद्र धगेकर यांनी इथून विजय खेचून आणला। त्यामुळे भाजपला बालेकिल्ला असला तरी ते धगेकरांना मानणारा वर्ग मोठा आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा येत्या विधानसभेत कसब्याच्या मतदान गेम चेंजर ठरू शकतो। जुन्नर विधानसभेमध्ये 2019 मध्ये झालेल्या जुन्नर विधानसभा निवडणुकीत एकूण 11 उमेदवार रिंगणात होते, मात्र खडी लढत अतुल बेनके व विद्यमान आमदार व आशा बुचके यांच्यामध्ये झाली होती। आंबेगाव विधानसभे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्या फेरीत जोरदार मुसंडी घेतली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात वळसे पाटीलनी विजयाची परंपरा कायम राखली। खेड आळंदी विधानसभेत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्यावर 33,000च्या मताधिक्याने विजय मिळवला आणि गेल्या निवडणुकीत शिवसेनेकडे गेलेला हक्काचा गड राष्ट्रवादीने पुन्हा खेचून परत आणला। खेड आळंदी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कमांड राखली। शिरूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बाबूराव पाचरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार या आजी माजी आमदारातील आणि विधानसभेत गेल्या 3 निवडणुकातील एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धेतील सामना झाला। यामध्ये अशोक पवार यांचा विजय झाला। दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार व विद्यमान आमदार राहुल कुल हे 673 मतांनी विजयी झाले। भाजपचे राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांच्यात अटीतटीची लढत झाली। या लढतीत कुल यांनी बाजी मारली। इंदापूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुमारे 3,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला। त्यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पुन्हा पराभव केला। विधानसभा निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत झाली होती। बारामती विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार यांनी 1,65,265 मताचं विक्रमी मताधिक्य मिळवित विजयी झाले होते। अजित पवार यांना 1,95,641 तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांना 30,376 मते मिळाली होती। पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे आणि काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्यात लढत झाली आणि पुरंदर हवेली मतदारसंघात संजय जगताप यांचा 31,404 मतांनी विजय झाला। भोर
भोर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी विजयाची हॅट्रिक केली होती. अटीतटीच्या लढतीत संजय थोपटे हे 9,206 मतांनी विजयी झाले. संग्राम थोपटे 1,08,925 मते मिळाली. तर त्यांचे प्रमुख विरोधक महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार कुलदीप कोंडे यांना 99,716 मते मिळाली. मावळ विधानसभा राज्यातील चुरशीच्या लढतीत समावेश असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव केला. मावळ मतदारसंघात एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्यात आहे. 2009-2014 मध्ये भाजपमधून भेगडे आमदार झाले. त्यानंतर ते तिसऱ्यांदा रिंगणात उतरले. मात्र त्यांचा पराभव झाला आणि सुनील शेळके आमदार झाले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप विजयी झाले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी राहुल कलाटे पराभूत झाले. मात्र भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर त्या जागी पोटनिवडणूक झाली आणि त्यांची पत्नी अश्विनी जगताप विजयी झाल्या. पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला. त्यांना 1,35,494 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 99,424 मते मिळाले. या जगताप यांचा 36,070 मतांनी विजय झाला. तिसऱ्या स्थानावरील अपक्ष राहुल कलाटे यांना 40,075 मते मिळाली होती. पिंपरी विधानसभात राखीव मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट गौतम चाबुस्कर यांचा पराभवाचा धक्का देत 19,618 मतांनी विजय प्राप्त केला. आजी आमदारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. यात विजय बनसोडे यांनी मागील पराभवाची कसर भरून काढली. भोसरी विधानसभा अस्तित्वात आल्यापासून तिथे अपक्षांचा विजय झाला होता. पण ही परंपरा 2019 मध्ये महेश लांडगे यांनी खंडित केली. भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढून त्यांनी मतदारसंघ स्वतःकडे राखला. साधारण 1.25 लाखाच्या मताधिक्याने त्यांनी विजय प्राप्त केला. वडगाव शेरी मतदारसंघामध्ये टफ फाईट झाली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांच्यात लढत झाली आणि सुनील टिंगरे यांनी मतदारसंघात विजय मिळवला. शिवाजीनगर विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार दत्ता भैरट यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी बाजी मारून विजय मिळवला. कोथरूड विधानसभा ज्याकडे राज्याचे लक्ष लागले होते, ज्यात भाजपचे चंद्रकांत पाटील 25,000 मतांनी विजयी झाले, त्यांच्या विरोधात मनसेचे किशोर शिंदे यांनी लढत दिली होती. घासून झालेल्या लढतीत पाटलांचा विजय झाला. चंद्रकांत पाटील यांना 1,04,000 मतं मिळाली तर किशोर शिंदेंना 79,000 मतं मिळाली. खडकवासला मतदारसंघ ज्यामध्ये भाजपचे भीमराव तापकीर 2,500 मताने विजयी झाले. राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांचा त्यांनी पराभव केला. चुरशीच्या झालेल्या लढतीत तापकीर यांनी टफ फाईट दिली. तापकीरांना 1,18,627 तर दोडकेंना 1,16,512 मतं मिळाली होती. पर्वती मतदारसंघात मागील 2 टर्म आमदार असणाऱ्या भाजपच्या माधुरी मिसाळ यावरही आपला त्यांनी गड राखण्यास यशस्वी झाले. मिसाळ यांनी 36,767 मतांनी राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना पराभूत केलं. हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेनेला धक्का देत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली. भाजप शिवसेनेचे उमेदवार योगेश टिळेकर यांना मागे टाकत राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांनी 3,000 मतांनी विजयी झाले. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ज्यामध्ये देखील जो लढत होती ती अत्यंत चुरशीची ठरली होती. सोबतच कसबा पेठ विधानसभेच्या याच्यामध्ये 3 दशकानंतर इतिहास लिहिला गेला. पोटनिवडणुकीत भाजपाच्या गडाला काँग्रेसनं सुरुंग लावला, जिथे पोटनिवडणुकीत रवींद्र धगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला. पुणे विधानसभेतील जिल्ह्यातील विधानसभेची राजकीय स्थिती. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठा बदल दिसण्याची शक्यता आहे. राज्यात झालेल्या 2 पक्षफुटीनंतर विधानसभा निवडणुकीत जागा वाटप आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी भाकरी फिरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आमदारांना उमेदवारांना कात्री लागण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवारांचा दावा केल्यानंतर पक्षात फूट पडल्यानंतर आता हे सर्व आमदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या जागांवर महाविकास आघाडीतून शरद पवारांचा पक्ष जागा घेणार की सर्व पक्षांना समान संधी मिळणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांकडे जिल्ह्यातील सर्वाधिक जागा आहेत. त्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार देणार की त्या जागा काही ठिकाणी वाटाघाटी करावी लागणार. त्याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या जागा वाटपावर सर्व चिन्ह स्पष्ट होईल. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये पक्षफुटीचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीवरून व्यक्त केली जात आहे.